सोलापूर महानगरपालिकेमध्ये जी काय ऑनलाईन प्रक्रिया आहे त्या ठिकाणी तक्रार निवारण केंद्र असेल, अनेक अजून गोष्टी असतील, टॅक्सेशन असेल, बाकी अनेक ई फाईलचे विषय बाबतीत असेल, अनेक प्रकारचे जे गोष्टी आहेत ते आज आपण या ठिकाणी त्या ऑनलाईनच्या अपग्रेडेशन आज आपण या ठिकाणी केलेले सोलापूरचे एक IT सेल म्हणून जी काय आता आपले सोलापूरची लोकल कंपनी आहे यांना या ठिकाणी MOU करून त्यांना या ठिकाणी विना मोबदला आपण या ठिकाणी, कारण का अनेक कामामध्ये पारदर्शकता यायला पाहिजे या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत आज आपण बोलणं करून या ठिकाणी करार पद्धत केलेली आहे. हे पूर्णपणे मोफत असेल? हे पूर्णपणे या ठिकाणी मोफत असणार आहे. जर आपण बाहेरनं काम जर करून घेतलं असतं तर किमान आपल्याला 5 ते 7 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी खर्च होतात, तर त्या ठिकाणी 5 ते 7 कोटी रुपये आपले या ठिकाणी वाचणार आहे. त्या अनुषंगाने बरेचसे पद्धती आता ऑनलाईन झालेले आहेत, त्यात अपग्रेडेशन भरपूर झालेले आहेत. त्या अपग्रेडेशनच्या माध्यमातून आता जी आपली लँग्वेज पद्धत आहे आपल्या कर्मचाऱ्यांना ती आहे ती पूर्वी 15 ते 16 वर्षापूर्वीची आहे. त्यात बरेचसे क्रांती झाली आणि त्याच्यानंतर हे आता पुढचं जो आता AI आता आपल्याला बघतो की आपण AI म्हणून आपण एक सोपी लँग्वेज आपल्याला आता सध्या ऑनलाईन या ठिकाणी झालेली आहे. त्या ह्याच्या माध्यमातून आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांनी एक सोपी पद्धत एक ID कोड टाकल्यानंतर सर्वच प्रकारचे कामं या ठिकाणी दिसलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी आलं पाहिजे. सध्या महानगरपालिकेची कामाची पद्धत म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट हे वेगवेगळं आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळं असल्यामुळे कोण काय काम कुठं काम करते हे समजून येत नाही. ज्या त्या डिपार्टमेंटला समजून येतं तर आपण एखादं कोड किंवा ID पासवर्ड टाकलं तर सर्व कामं एकाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि आपण जो काही विंडो असणार आहे तो विंडो त्या ठिकाणी आपल्याला काम करायला सोपं आणि पारदर्शक जाणार आहे, जेणेकरून ज्याचे कुणाकुणाची तक्रारी आहे त्या प्रत्येकाची विंडो त्या ठिकाणी असणार आहे आणि आपल्याला काम करण्यासाठी सुलभ या ठिकाणी होणार आहे. दादा, हे आउटसोर्सिंग असणार आहे का आपलेच कर्मचारी महापालिकेचे? आपलेच महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देऊन या ठिकाणी एक सोप्या पद्धतीने त्या कंपनीचे लोक आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी हे शिकवणार.